एसटी स्टँडच्या प्रवेशद्वारात 1 फुटाचा खड्डा। सातारा एसटी स्टँडच्या प्रवेशद्वारात 1 फुटाचा खड्डा पडला असून या खड्ड्यातून एसटी बसला जावे लागत आहे। पावसाळा सुरू असून हा खड्डा पाण्याने भरल्याने चालकाला याचा अंदाज येत नाही। प्रवाशांसाठीही हा खड्डा धोकादायक बनला असताना सातारा परिवहन विभागाने दुर्लक्ष केले असून सातारा नगरपालिका ही बघ्याची भूमिका घेत आहे। शहरातील सुभाषचंद्र बोस चौक मार्गे येणाऱ्या सर्व एसटी बस सातारा एसटी स्टँडच्या इनगेटने आत प्रवेश करत आहेत। मात्र इनगेटच्या प्रवेशद्वारात 1 फुटाचा खड्डा पडला आहे। हा खड्डा इतका मोठा आहे की एसटीची चाके या खड्ड्यात आदळून पुढे जात आहेत। एसटीचा संपूर्ण भार एकाच बाजूवर पडत असल्याने एसटीचा तोल जाऊन अपघात होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे। गेल्या 4 दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने हा खड्डा पाण्याने भरला आहे। यामुळे चालकाला हा खड्डा दिसत नाही। काही प्रवासी याच इनगेटने चालत प्रवास करत आहेत। हा पाण्याने भरलेला खड्डा त्यांच्या लक्षात येत नसल्याने पाय जाऊन अपघात होईल असे चित्र पाहायला मिळत आहे। मात्र हा खड्डा पडून 6 महिने झाले तरी परिवहन विभागाला अद्याप याची माहिती नसल्याचे दिसत आहे। तर हा खड्डा मुजवण्याचे काम सातारा नगरपालिकेचे असताना त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे। मोठा अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार असा अंदाज नागरिकांकडून व्यक्त होत आहे। झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादक ओंकार माने, बिदाल। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।